नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल. शिवांश प्लास्टिकच्या दुकानात 1,56,000 रुपयांचे जुगार साहित्य जप्त. लातूर रोडवरील दूधवाला चौकातील शिवांश प्लास्टिक या दुकानामध्ये 16,500 रुपये रोख रकमेसहित एकूण 1,56,000चे मोबाईल हँडसेट व जुगाराच्या अन्य साहित्य ताब्यात घेत निर्भया पथकाने सोमनाथ सुभाष कौठाळकर यांच्यावर सरकारतर्फे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 1 जून रोजी दुपारी 4 वाजता गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी उपविभागाच्या निर्भया पथकातील बाबासाहेब घाडगे, नम्रता गटकुल, भाऊसाहेब महानवर, हनुमंत पाडुळे यांच्या पथकाने शिवांश प्लास्टिक या दुकानावर धाड टाकली. या कारवाईमध्ये लखन सुभाष विघ्ने राहणार खुरपेबोळ या मालकाच्या सांगण्यानुसार मुंबई कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या सोमनाथ सुभाष कौठाळकर याला पकडले व त्याच्याकडून 16,300 रुपये रोख रकमेसहित 1,40,000चे मोबाईल हँडसेट, गणकयंत्र व अन्य साहित्य जप्त केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सुरू असणाऱ्या या धाडसी कारवायांमुळे बार्शी शहरात बेकायदेशीर व्यवसाय किती फोफावले आहेत याचे प्रत्यंतर बार्शीकरांना येत असून बार्शीतील जुगारांचे साम्राज्य खिळखिळे झाले आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांनाच बार्शी उपविभागाचा कार्यभार नियमितपणे देऊन सातत्याने बेकायदेशीर व्यवसाय विरोधी कारवाया होण्याची मागणी बार्शीकर करत आहेत. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे युट्यूब चॅनल.